राज्यात मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफ एसडीआरएफ पथकं तैनात। मुंबईमध्ये 2 एनडीआरएफ पथकं तर कोकणामधील जिल्ह्यामध्ये एक पथक तैनात। गडचिरोली आणि नांदेडमध्ये प्रत्येकी 1 एसडीआरएफ पथक तैनात। आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती। परभणीमध्ये मुसळधार पाऊस, दुधना नदी प्रवाहित तर पावसानं नदी नाल्यांना पूर, शेती मशागतीच्या कामाला सुरुवात। पुण्याच्या आंबेगावातून वाहणाऱ्या घोड नदीला पहिल्याच पावसामध्ये पूर, डोंगर रांगा आणि ओढ्या नाल्यांना पूर, घोड नदी दुतर्फा भरून वाहतेय। कोल्हापुरातील राधानगरी धरण मे महिन्यातच 50% भरलं। 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीमध्ये वाढ, राधानगरी धरण क्षेत्रामध्ये सध्या ढगाळ वातावरण। नाशिकच्या गंगापूर धरणातील पाणीसाठा 1.5 ते 2% वाढला। धरणाचा पाणीसाठा 45%वर, नाशिककरांवरील पाणी कपातीचं संकट टळलं। नाशिकमध्ये झालेल्या पावसानं पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या गावांना दिलासा, पावसानं नदी नाल्यांना पाणी वाहिल्यानं भूजल पातळीमध्ये वाढ, टँकरची संख्या कमी झाली। अमरावती, अकोला, वाशिमसह बुलडाण्यामध्ये मुसळधार पाऊस, मे महिन्यातच पूर्णा नदीला पूर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस, केडीएमसी मुख्यालयाच्या टेरेसवरील पाणी थेट आयुक्तांच्या दालनामध्ये शिरलं, सुरक्षा रक्षकांकडून पाणी काढण्याचं काम सुरू। पुण्याच्या बोर तालुक्यामध्ये झालेल्या पावसानं उन्हाळी पिकांना फटका, उन्हाळी भुईमूग, बाजरीला कोंब फुटले, प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे। बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या पाटसरामध्ये पावसामुळे आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकऱ्याचा 40 टन आंबा खराब झाला। महिला शेतकरी मुक्ताबाई गर्जे यांना अश्रू अनावर। पुण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन, शनिवार वाड्यासमोर हिंदुत्ववादी संघटनांचा रास्ता रोको, गुरुवार पेठेमधील अतिक्रमण काढण्यासंदर्भात रास्ता रोको। नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक रहिवाशांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं, पंप हाऊसच्या अर्धवट कामामुळे बेलापूर विभाग पाण्याखाली गेल्याचा आरोप। दिलीप वाघ यांच्यावर लैंगिक शोषण प्रकरणी गुन्हे दाखल, तरीही त्यांना भाजपमध्ये प्रवेश देणं अत्यंत दुर्दैवी बाब, दिलीप वाघ यांच्या भाजप प्रवेशावरून प्रतिभा शिंदेंची जोरदार टीका। जालन्यामध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे धोपटेश्वर गावामध्ये शेतकऱ्याची विहीर ढासळली, शेतकऱ्याचं मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी। पावसामुळे इचलकरंजीच्या इंगळी गावामधील मोठ्या विहिरीचा काही भाग कोसळला, 10 ते 12 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं, सततच्या पावसामुळे मुख्य रस्ताही खचला। वाशिमच्या शेंदूरजना मोरे ते शेलू बाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना बी बियाणं नेण्यासाठी अडचण, शेतकरी हैराण। नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य 250 ते 300 फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन, मुंबई ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यानं पाणथळ जागेमध्ये पाणी शिरल्यामुळे फ्लेमिंगोंचं स्थलांतर। एनडीआरएफ पथक रायगडच्या महाडमध्ये दाखल, मुसळधार पावसानंतर रायगड प्रशासन अलर्ट, एनडीआरएफचं 23 सदस्यांचं पथक दाखल। सिंधुदुर्गाच्या कर्ली नदी किनारी काळसे बागवाडीमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी रंगीत तालीम, तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगीत तालीम घेण्यात आली। अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या डागडुजीसाठी केलेला कोट्यवधींचा खर्च वाया, पावसानं रस्त्याची प्रचंड दुरवस्था, पहिल्याच पावसानं रस्त्याच्या कामाचे पितळ उघडं पडलं। बीड शहरामधील नाल्यामध्ये कचऱ्याचे ढीग, मान्सूनपूर्व स्वच्छता नाहीच, शहरामध्ये घाणीचं साम्राज्य, पालिका अधिकाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम सुरू असल्याचं म्हणणं, मात्र प्रत्यक्षात काम नाही। जळगावच्या चोपडा तालुक्यामधल्या बोरमडीमध्ये आदिवासी महिलेची रस्त्यावरच प्रसूती, वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे घटना। आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतली महिलेची आणि बाळाची भेट, TV9 मराठीच्या बातमीची दखल। बीडमध्ये 140 गावातील शेतकऱ्यांकडून पाण्यासाठी माहितीच्या जाहीरनाम्याची होळी, जायकवाडी किंवा कृष्णा खोऱ्यामधील पाणी शेतीला देण्याची मागणी, विमानतळ नको पाणी द्या, शेतकरी आक्रमक। पुण्याच्या शिरूरमध्ये बनावट खत निर्मितीचा पर्दाफाश, 8,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, पुणे कृषी विभागाची कारवाई। धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रामधील एका प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याचा मृत्यू, प्रशिक्षणादरम्यान रोड रनिंग करताना चक्कर आल्यानं दुर्दैवी घटना। धारावी पुनर्विकास प्रकल्प आढावा बैठक संपन्न, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी, स्थानिक कारागिरांच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे फडणवीसांचे निर्देश। राज्यामधील विविध मंदिर विकास आराखड्यासाठी निधी मंजूर, मंदिर जीर्णोद्धार आणि आध्यात्मिक पर्यटन विकासाला गती मिळणार, अजित पवारांच्या नियोजन विभागाकडून कोट्यवधींच्या निधीची मान्यता। अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकास आराखड्यासाठी मंजुरी, अजित पवारांच्या नियोजन विभागाकडून 681 कोटी खर्चास मान्यता। छत्रपती संभाजीनगर एन्काउंटर प्रकरणाचा सीआयडीकडून तपास सुरू, घटनास्थळावर वादग्रस्त हॉटेल सील, अमोल खोतकर या आरोपीचा करण्यात आला होता एन्काउंटर। विजय शिवतारेंच्या कुटुंबातील जुना वाद चव्हाट्यावर, लग्न सोहळ्यामध्ये पुण्यातील शिवसेना जिल्हाध्यक्ष दिलीप यादवांसह मुलगा विनय यादवांवर धमकावल्याप्रकरणी गुन्हा,
शिवतारेंची भाची केतकी शिंदेंकडून फरियाद. संथ वाहतुकीला खड्डे हे कारण आहे, यावर विश्वास बसत नाही. मुंबईतील वाहतूक कोंडीबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. पुणे शहरातील अतिक्रमण अवैध उत्खनन प्रकरणी 3 दिवसांमध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश. ठाकरे बंधू एकत्र आले तरी दोघांची ताकद काय? नारायण राणेंचा सवाल. तर नारायण राणे भाजपचे आश्रयित, त्यांनी प्रगल्भ वक्तव्य करावी, तर राऊतांचा राणेंवर पलटवार. मविया काळातील बीएमसीच्या पावसाळी प्रकल्पांची श्वेतपत्रिका आणा, आशिष शेलार यांची नगरविकास विभागाकडे मागणी. पूर प्रतिबंधक प्रकल्प अपूर्ण अवस्थेमध्ये असल्याचा शेलारांचा दावा. उद्धव ठाकरेंनी सत्तेमध्ये असताना काय केलं? महापालिका भाजपा आणि महायुती चालवत नाही, आशिष शेलार यांचं वक्तव्य. तर आशिष शेलारांवर मानसिक परिणाम झालाय, आदित्य ठाकरेंची टीका. मुंबईमध्ये पाणी साचल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी, शेलारांचा उल्लेख. पाताशीष शेलार असा करत बॅनर बदलून टीका. मिठी नदी घोटाळ्यामध्ये मोठे मासे नाही तर गाळ खाणारे डुक्कर आहेत. घोटाळ्याची व्याप्ती 100 कोटीहून जास्त, प्रसाद लाड यांचा दावा. दिनू मोर्यासह आदित्य ठाकरेंची चौकशी करावी, शिवसेना उपनेते संजय निरुपम यांची मागणी. मुंबईमध्ये विधिमंडळ आश्वासन समितीची बैठकीमध्ये मिठी नदीमधील गाळ काढण्याच्या कंत्राटदारासंदर्भात चर्चा. कंत्राटदारासंदर्भात चौकशी करून माहिती समोर आणण्याचे आदेश. राहुल गांधी काँग्रेस नेत्यांनाच भेटत नाही तर सत्यजित तांबेंचा आरोप. तर तांबेंनी पक्ष सोडण्याची तयारी केली असल्याची टीका यशवंतराव ठाकूर यांनी केली. दरम्यान तांबेंकडून या वक्तव्याची अपेक्षा नव्हती, सतेज पाटलांची प्रतिक्रिया.